नमस्कार. डी सह्याद्री न्यूज इन शॉर्ट या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 3 ऑगस्ट 2025च्या ज्या न्यूज आहेत त्या बघणार आहोत. तर हे बातमीपत्र कधीचं आहे तर दुपारी 4:30चं जे बातमीपत्र आहे ते आहे. त्यानंतर 1-2 बातम्या दुपारी 1 वाजेचं जे न्यूज बुलेटिन होतं त्याच्याही आहेत. तर आपण आता सुरुवात करूया. बघा, पहिली न्यूज काय आहे तर जी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा एक अहवाल असतो आउटलुक. आता हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण IMF, वर्ल्ड बँक यांच्या रिपोर्ट्सवर प्रश्न पडल्या गेलेले आहेत. मी नेहमी काय सांगते, राज्यसेवेचा पेपर अवघड असतो असं म्हटलं जातं, पण काही प्रश्न अतिशय सोपे असतात, ॲटलिस्ट ते टॅकल झाले पाहिजे. मग अगदीच सोपं विचारलं जातं की आउटलुक हा अहवाल कोणत्या संस्थेमार्फत रिलीज केला जातो, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशा बारीक सारीक गोष्टी नीट लक्षात ठेवा. आपण काय बघत आहोत तर IMFने जो आउटलुक अहवाल जारी केला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. तर बघा, जेव्हा एखादी आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था जेव्हा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत असं वक्तव्य करते तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच त्याचे परिणाम खूप चांगले होतात. मग याच्याने काय होतं की गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढायला सहयोग होतो. ठीक आहे, तर बघा आपण न्यूज बघू आता. तर भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं कोण म्हटलं, असं कोणाच्या अहवालात आहे IMF. आणि हे सांगतात कोण तर पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री. ह्या ज्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी लिहिते त्या लक्षात ठेवा. याच्यातून हे पण लक्षात राहतं की पियुष गोयल कोण आहेत, आपले केंद्रीय वाणिज्य मंत्री आहेत, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या असतात. आता ह्याच टॉपिकवर खूप सारे प्रश्न पडू शकतात आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. इवन हा पण प्रश्न पडू शकतो की आउटलुक अहवाल कोण काढतं, किंवा आउटलुक जे IMFचा अहवाल आहे त्यानुसार त्यांनी 2024 मध्ये इतके वाढ दर्शवली आहे किंवा इतकी वाढ आहे असं सांगितलं आहे. तर मग हे सगळं म्हणजे ते ऑप्शनमध्ये दिल्या जाऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मग भारताशी रिलेटेड ह्या 3 गोष्टी आहेत. 2024 मध्ये 6.5, 2025 मध्ये 6.2, 6.5 2024 मध्ये, 25 मध्ये 6.2 आणि 26 मध्ये पण काय सांगितलंय, अंदाजा व्यक्त केला आहे 6.2% वाढ राहील असं IMFने सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात राहू द्या. काही पुन्हा बघा, बरं हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं का, म्हणजे बघा काही रिपोर्ट असे असतात, फॉर एक्झाम्पल आपल्या ज्या मीटिंग बसतात RBI बँके थ्रू किंवा काय जे महिन्याला काही रिपोर्ट येतात बघा, किंवा जे काही दिवसांना जे रिपोर्ट येत असतात ते त्या गोष्टी पाठ करायची गरज नसते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्या मोठ्या इन्स्टिट्यूटचे अहवाल येतात, जे वर्षाला येतात, अशा काही गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या असतात. आता US बघा, त्यांनी काय सांगितलं, US ही जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. तिची वाढ 1.8, चायनाची 4.1 आणि युरोपची आहे 0.6. ठीक आहे, गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढल्याचं स्पष्ट होत आहे यामुळे. मग आता IMF जर न्यूजमध्ये आहे तर IMF विषयी आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. तर त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर वॉशिंग्टन DC मध्ये. स्थापना कधी झाली, 22 जुलै 1944ला. मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत, क्रिस्टिलिना जॉर्जिएवा. आणि फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहे, गीता गोपीनाथ. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत चला. पुढची जी न्यूज आहे ती आहे की जे आपले रेल्वे मंत्री आहे कोण, अश्विनी वैष्णव. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. आपले रेल्वे मंत्री कोण, अश्विनी वैष्णव. वाणिज्य मंत्री कोण, पियुष गोयल. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझे तर मंत्री वगैरे असेच पाठवून जायचे. जेव्हा मी सारख्या न्यूज ऐकायची ना, तर एखादी कविता कशी लहानपणापासून आपण ऐकतो आपलं पाठवून जातं, तसं मग अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री, पियुष गोयल वाणिज्य मंत्री. ह्या गोष्टी अशा लक्षात ठेवायचं. तर मेन काय आहे तर भावनगर गुजरात येथे त्यांनी काय केलं, काही रेल्वे गाड्यांचं काही ठिकाणी व्हर्च्युअल पद्धतीने अनावरण केलं. 3 रेल्वे गाड्यांचं भावनगर गुजरात येथे. आणि एक गाडीला हिरवा झेंडा दाखवला, कोणती तर भावनगर अयोध्या साप्ताहिक जी रेल्वे गाडी होती त्या गाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे. आणि इतर 3 गाड्या रेल्वे गाड्यांचं उद्घाटन केलं. तर ते 3 गाड्या कोणत्या ते नीट लक्षात ठेवा. तर एक रेवा पुणे रेल्वे गाडी,
नंतर जबलपूर रायपूर दरम्यानच्या 2 रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. जबलपूर कुठे येतं तर MP मध्ये येतं आणि रायपूर कुठे येतं तर छत्तीसगडमध्ये येतं. ठीक आहे, पुढे बघा. अमृत भारत रेल्वे गाडी अलीकडे सुरू करण्यात आली, ह्या गोष्टीचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख मंत्र्यां थ्रू केला जातो त्यामुळे अशा गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, हे झालं. आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे आयुर्वेदिक आहार यादी. ठीक आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आयुर्वेदिक आहार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून ज्यांनी कोणाशी सल्लामसलत केली तर आपल्या आयुष मंत्रालयासोबत सल्लामसलत करून त्यांनी काय केलं तर आयुर्वेदिक आहाराची यादी त्यांनी जारी केलेली आहे. पुढे बघा. आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री कोण आहेत तर राज्यमंत्री म्हणते मी. ठीक आहे, प्रतापराव जाधव. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आता हे जर बघायला झालं तर याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे आणि प्रत्येक न्यूजवर बोलण्यासारखं खूप आहे. आता हे आपला 3राच लेक्चर आहे, पण हे बोलू आपण कधी जेव्हा आपण आता ह्या आपल्याला न्यूज 10 ते 15 मिनिटात संपवायच्या असं आपण म्हणतोय, बरोबर. तर याच्यावरचे जे एडिटोरियल असतील ते आपण स्पेशल घेऊन येत जाऊ. फॉर एक्झाम्पल मी आज 6 पेपर विकत घेऊन आली, त्याच्या कशासाठी फक्त एडिटोरियलसाठी, संडे एडिटोरियलसाठी. तर मला ते वाचायचे आहे आणि मला त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे आहेत. हे विस्तृत नॉलेज खूप गरजेचं असतं. तर आणि माझं चॅनल सगळ्यांसाठी आहे, सरळ सेवेसाठी पण आहे, राज्यसेवा विद्यार्थ्यांसाठी पण आहे, सगळ्या स्टुडंटसाठी आहे. म्हणून मला सगळ्या दृष्टीने विचार करून, सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करून सगळ्यांना योग्य त्या गोष्टी देणं माझं काम आहे. त्यामुळे मग एडिटोरियल राज्यसेवेच्या दृष्टीने पण फार महत्त्वाचे आहेत, जे मी स्टार्ट करणार आहे. एक एडिटोरियल म्हणजे आता मी 6 पेपर आणले, विचार करा. त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी छान पद्धतीने दिलेल्या आहेत विस्तृत स्वरूपात. जसं मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या म्हणजे 1 ऑगस्टला जी आपण ही सिरीज चालू केली त्याच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला काय सांगितलं की काही गोष्टी आपल्याला विस्तृत स्वरूपात बघायच्या आहे. किंवा बघा आता फॉर एक्झाम्पल महादेवी हत्तीन गुजरातमध्ये वनतारा प्रकल्पाच्या इथे तिला पाठवण्यात आलेलं आहे. मग नेमकं त्याच्या मागचं पण कारण काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या बघायच्या आहेत. त्याचेही एडिटोरियल आहे. हे एडिटोरियल मी सेपरेट स्टार्ट करणार आहे. तर तसंच हे आयुर्वेदिक आहार जो आहे त्याच्यावर बोलण्यासारखं फार आहे, पण आपण इथे त्याची चर्चा टाळूया. महत्त्वाच्या गोष्टी फक्त बघूया. आता जसे हे 3 नावं, तर आता मला असं वाटत नाही की खूप काही याच्यावर विचारलं जाऊ शकतं, पण जर कधी जोड्या लावायला स्वरूपात विचारलं तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. किंवा मग असं नको वाटायला आपल्याला की अरे हे नेमकं कशातून सांगितलंय, आम्हाला तर कधी वाचनात आलं नाही. तर त्यामुळे या गोष्टी, हे 3 व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. तर बघा, काल आपण कोणाचं नाव बघितलं होतं आणि काय न्यूज होती ती की राष्ट्रपती भवनाकडून एक निमंत्रण पत्र पाठवलं जातं आहे. कोणाला, ज्यांनी देशाच्या विकासात विशेष योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तींना राष्ट्रपती भवनात निमंत्रित केलं जात आहे. त्याच्यात आपण काल ओशिनिया क्षेत्रियम या विद्यार्थिनीचं बघितलं जी मणिपूरची आहे. तसंच बघा आजच्या न्यूजमध्ये त्यांनी सांगितलं शशांक मिश्रा जे पुण्याचे आहेत, वनिता बोराडे जे सर्पमित्र आहेत बुलढाण्याच्या, त्यांची संस्था आहे सोयरे वनिचरे मल्टीपर्पज फाउंडेशन, आणि इव्हन अनुपम खेर जे अभिनेता आहेत त्यांनाही निमंत्रण पत्र पाठवलेलं आहे, ज्यांनी देशाच्या विकासात योगदान दिलेलं आहे अशांना. तर अनुपम खेर जेव्हा बोलतात तेव्हा ते म्हणतात माझ्यासाठी ही खूपच मौल्यवान गोष्ट आहे किंवा महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हे कोणतंही ईमेल थ्रू आलेलं नाही आहे किंवा असा स्पेशल पोस्ट ऑफिसमधून एक व्यक्ती आलेला आहे आणि त्यांनी त्या व्यक्तीला पण दाखवलं. तेव्हा ते पोस्टमॅन जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते की त्यांनाही किती छान. अनुपम खेर जे आहेत त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला मीडियासमोर आणलं तेव्हा त्या व्यक्तीचेही भाव बघण्यासारखे होते. तर मग मलाही छान वाटलं आणि प्रत्येकजण हेच सांगतंय की डाक थ्रू आमच्याकडे हे येतं आहे तर आम्हाला खूप छान वाटतं. ते पुस्तकही तुम्हाला म्हणजे निमंत्रण पत्र पण कसं आहे ते बघायला पाहिजे तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे ज्या पद्धतीने दाखवल्या जातात तर छान वाटतं. आणि अनुपम खेर यांनाही ते निमंत्रण पत्र त्यांची जी काही अकॅडमी आहे तिथे त्यांना ते रिसीव्ह झालेलं आहे. ठीक आहे, तर मग हे यांचे काय, तर ॲटलिस्ट यांचे हे कोणत्या जिल्ह्यातले आहेत, शशांक मिश्रा पुण्याचे आहेत, व्यवस्थापकीय संचालक झोलो पॅक या संस्थेचे. नंतर वनिता बोराडे या बुलढाण्याचे आहे, सर्पमित्र आहेत, सोयरे वनेचरे फाउंडेशन मल्टीपर्पज फाउंडेशन आहे, आणि अनुपम खेर अभिनेता आहेत. ठीक आहे, पुढे बघा
आज कोणाची जयंती आहे? तर आज आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती. तर बघा, आपण इतिहास शिकतो, त्यामुळे यांच्याविषयी कधी आपल्याला 2 शब्द बोलायला लावले तर आपल्याला नीट बोलता आले पाहिजे, त्यांचं कार्य आपल्याला माहिती पाहिजे. यांची आहे आज जयंती. तर 1943 ते 46 दरम्यान सातारा सांगली जिल्ह्यात भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक पत्री सरकार म्हणजे पत्री सरकारे स्थापन केली आणि यांच्या नेतृत्वात ती पत्री सरकारे सगळी कार्यरत होती. तर मग जेव्हा न्यूजमध्ये त्या पर्सनॅलिटी पण दाखवल्या जातात, त्यांचे रिअल फोटो दाखवले जातात, तर आपल्याला त्या फोटो पण महत्त्वाची माहिती पाहिजे की ही पर्सनॅलिटी नेमकी कोणती आहे. तर क्रांतिसिंह नाना पाटील नेमके कोण आहेत, दिसायचे कसे, ह्या सगळ्या गोष्टी आपण नीट बघायला पाहिजे. पुढे बघा, राज्यात आजपासून अवयवदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कालच आपण याची न्यूज बघितली होती, पण आज मी फक्त काय सांगते आहे की अवयवदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आजपासून म्हणजे आज 3 ऑगस्ट आहे. पुढे बघा, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी कझाकिस्तानमध्ये आहे. आता वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप याच्या आधी पण एक मोठं काहीतरी नाव आहे जे मी लिहिलेलं नाही आहे. तर ते काय आहे, ते नाव लिहिलेलं नाही आहे, पण त्याच्यामध्ये कोणाला, तर मुरली शंकर यांना लांब उडीसाठी सुवर्णपदक मिळालेलं आहे. तर मुरली आणि श्रीशंकर अशा त्या व्यक्ती किंवा स्पोर्ट्स पर्सनचं नाव आहे आणि लांब उडी प्रकारात त्यांना सुवर्ण पदक मिळालं आहे. कुठे झाली, तर कझाकस्तानमध्ये. आता ह्यांचं कसं लक्षात ठेवायचं, मुरली शंकर राम उडीमध्ये आहे. आता त्यांच्या नावात मुरली पण आहे आणि श्रीशंकर पण आहे, म्हणजे कृष्ण भगवानांचं पण नाव आहे, शंकर भगवानांचं पण नाव आहे. याच्यावरून कसं लक्षात ठेवणार, एवढं देवांचं नावं असताना, वरदहस्त असताना लांब उडी तर त्यांची पडणारच आहे. हे फक्त मी ट्रिक्ससाठी सांगते आहे, लक्षात ठेवण्यासाठी. मग एवढं त्यांच्यात शक्ती आहे, एवढं देवांचं त्यांच्यात वास आहे, असं लक्षात ठेवायचं की त्यांनी लांब उडी देवाच्या कृपेने झाली त्यांची, असं काहीतरी कोरिलेट करा आणि लक्षात ठेवा. मी फक्त ट्रिक्ससाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते आहे. ठीक आहे, मुरली शंकर लांब उडी सुवर्ण पदक. आणि लांब उडी घेणं पण काही जोक नाही आहे ना. जे स्पोर्ट्समध्ये जे असतील त्यांचं त्यांनाच माहिती कसे करत असतील ते. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा, एक नवीन पुरस्कार म्हणजे आजच्या न्यूजमध्ये काय होतं, तर नाशिकमध्ये एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. कशासाठी, तर देशभरातल्या वेदविद्या प्रवीण विद्वानांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये जो एक सोहळा आयोजित करण्यात आला होता, तिथे राष्ट्रीय वेद शास्त्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर याच्यात अनेक पुरस्कार त्यांनी सांगितले, मी सगळे लिहिलेले नाही आहेत. आपण सगळे कधी करू, जेव्हा आपण पुस्तकातून अभ्यास करायला स्टार्ट करू तेव्हा ते पण सगळे इन डिटेल देतील. मी 3-4 पुरस्कार लिहिलेले आहेत, ते फक्त आपण आता बघूया. ही न्यूज आहे, ही 1 वाजेच्या न्यूज बुलेटिनमधली न्यूज आहे. तर नाशिकमध्ये हा सोहळा पार पडला. तर सिंधुदुर्गचे दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांना राष्ट्रीय ऋग्वेद पुरस्कार, भालचंद्र गोडसे गुरुजी यांना राष्ट्रीय यजुर्वेद पुरस्कार आणि हैदराबादचे योगाचार्य सिद्धरामेश्वर शर्मा यांना कृष्ण यजुर्वेद पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या ह्या न्यूज आपण कुठेही म्हणजे वेळ वाया न घालवता स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत एक 13-14 मिनिटात आपल्या आजच्या न्यूज बुलेटिन कंप्लीट झालेल्या आहेत. ठीक आहे, आपण लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.